मासोत्तम मास, पुरुषोत्तम मास म्हणून ज्याचा उल्लेख शास्त्र पुराणांमध्ये केलेला आहे, असा पवित्र असा महिना, सर्वात भक्तीचं उधाण ज्या काळामध्ये येतं आणि भगवंताच्या भक्ती व्यतिरिक्त काहीही न करण्याचं साधन हे एकमेव म्हणजे हा पुरुषोत्तम मास. दिनांक 17 मे रविवार ते 15 जून सोमवती अमावस्या सोमवार पर्यंत आपल्याला लाभ देणार आहे. या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला केवळ आणि केवळ भगवंताची भक्ती, जप, नामस्मरण, तपश्चर्या, संसाधन, अनुष्ठान आणि ग्रंथ पारायण, पठण आणि संतांचा सत्संग, संतांचे आशीर्वाद, संत भेटी, तीर्थयात्रा, भगवत नामस्मरण किंबहुना केवळ केवळ भगवत भक्ती याच्या व्यतिरिक्त काहीही करायचं नाहीये. या पवित्र कालावधीमध्ये केलं गेलेलं पुण्यकर्म याचं फळ हे आपल्याला सहस्त्रपटींनी प्राप्त होणार आहे. परंतु या सर्व गोष्टींच्या अनुसरणीमध्ये एक आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की जर पुण्य हे सहस्त्रपटीने आपल्याला फायदा मिळवून देणार आहे, तर याच काळामध्ये केलं गेलेलं पापकर्म सुद्धा आपल्याला सहस्त्रपटींनी फळ देईल. त्यामुळे या दोषापासून दूर राहण्यासाठी, दुःख दूर, संकट, कष्ट, दारिद्र्य यांच्यापासून दूर राहण्यासाठी आणि केवळ भगवंताच्या चरणाशी समर्पित होऊन, लीन होऊन भगवंताला आपलंसं करून घेण्यासाठी व स्वतःला भगवंताच्या चरणी समर्पित करण्यासाठी या पवित्र अधिक मासामध्ये आपल्याला जर काही केलं पाहिजे तर केवळ आणि केवळ भगवत भक्ती. त्यामुळे भक्ती मार्गाला अनुसरलेल्या साधकांनी किंवा ज्यांनी अजूनही अध्यात्माकडे पाऊलवाट सुरू केलेली नाही अशांनी लवकरात लवकर भक्ती मार्गाचं अनुसरण सुरू करा. भगवंताच्या भक्तीत लीन व्हा, भगवत नामस्मरणाला सुरुवात करा. या पवित्र महिन्यामध्ये प्रत्येक प्रकारे अनन्य भावाने भगवंताचं स्मरण करा, भगवंताची भक्ती करा. रामकृष्ण.